चला तर आज बनवूया ढोकळा। इथं मी 1 वाटी पाणी घेतलंय, चिमूटभर हळद घेतली, अर्धा चमचा मीठ घेतलंय, 1 मोठा चमचा साखर, पाव वाटी तेल, इथं मी निंबूचं फूल, सायट्रिक ॲसिड किंवा निमसत्व काय म्हणतात ते अर्धा चमचा घेतलाय आणि याला छान ढवळून घ्यायचंय। सर्व व्यवस्थित मिक्स झालं की यात 1 वाटी बेसन पीठ टाकायचंय। हे मी घरीच दळून आणलेले आहे डाळीचं, तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकता। तर याला मी छान फेटून घेते। आता छान फेटलं, मला तर इथं थोडंसं पातळ वाटतंय हे, तर मी पुन्हा थोडंसं टाकून घेणार आहे बेसन पीठ। एक साधारण 2 चमचे बेसन पीठ असेल ते, तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी यात एक पण गुठळी नसायला पाहिजे। तर छान फेटलं की इथे मी 2 चमचे पाणी घेतले वाटीत, त्यात मी टाकणार आहे 1 चमचापेक्षा थोडंसं कमी, असं गच्च भरून नाही घ्यायचा तो चमचा भरून, हे बेकिंग सोडा आहे। तर खरी जी ट्रिक आहे ती ही आहे, तर याला पाण्यात टाकूनच आपण त्यात टाकणार आहोत। तर याने खूप छान फुलून येतो ढोकळा। हे बघा, असं व्हाईट रंग आला की समजून जायचं तुमचा ढोकळा परफेक्ट बनणार आहे। हे बघा, असं छान व्हाईट रंग आला पाहिजे त्याला। तर याला मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। तर हे बघा किती छान फुलून आलंय, डबल झालंय हे आता, आणि याचा रंग पण बदललाय। तर याला छान एकच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलं। हे मिश्रण आपण आता कुठल्या पण भांड्यात तुम्ही काढून घ्या, तुम्हाला ज्याच्यात बनवायचं असेल त्याच्यात। मी इथं डबा घेतलाय वरण भाताचा जो असतो तो, त्याला तेल लावून घेतलंय। आणि महत्त्वाचं जे आहे ते, हे जे बॅटर आपण ते टाकतो डब्यात त्यावेळेस त्याला हलवत टाकायचं आहे असं, कारण की बेकिंग आपलं पावडर जे आहे, बेकिंग सोडा जो आहे, तर ते हलवताना खाली पूर्ण पोहोचत नाही। ते विस्करणी जेव्हा आपण हलवतो तेव्हा नाही पोहोचत ते खालीपर्यंत, त्यामुळे त्याला व्यवस्थित टाकताना मिक्स करून टाकायचं आहे। तर मी पातेलं ठेवलं, त्यात टाकले 4 ग्लास पाणी, स्टँड ठेवले आणि डबा ठेवून एक 10 मिनटं मीडियम गॅसवरती त्याला वाफू द्यायचं आहे। त्यानंतर गॅस लो करायचा आहे आणि इथे मी हे बघा 15 मिनटं झालेत, पण थोडंसं बाकी होतं म्हणून मी परत 5 मिनटं ठेवले। ते झालेलं आहे ढोकळा। तर मी आता थंड झाल्यावर ते काढून घेतलं आहे। हे बघा किती छान जाळी पडली त्याला, खूपच असा सॉफ्ट झाला होता ढोकळा। कट करतानाच लक्षात येत असेल ते किती छान झाला आहे। तर तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही त्यात पीस तयार करून घेऊ शकता त्याचे। तर इथे मी घेतले थोडंसं तेल, त्यात टाकली मोहरी, 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्यात कट करून, कोथिंबीर पण मी त्यातच टाकणार आहे, त्याचा पण फ्लेवर छान येतो पाण्यात टाकल्यावर। तर टाकलं 1 चमचा साखर आणि छान उकळू द्यायचं। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पाण्याचं प्रमाण त्यात वाढवू शकता। आम्हाला जास्त असा ज्यूसी ओला नाही आवडत म्हणून मी कमीच ठेवलं आहे पाणी। तर इथे मी ओलं नारळ घेतलं आहे, ते छान खिसून घ्यायचं आहे त्याच्यावरती। अशा प्रकारे खूपच छान बनतो, तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक